नमस्कार विद्यार्थी मित्र, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक, श्री साईबाबा आयटे, शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेसनच्या माध्यमातून CNC मिलिंग विथ फानुक CNC कंट्रोल या लेसनच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण पाहिलं की लेथ किंवा मिलिंग CNCच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना किंवा मशीनवर काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे कंट्रोल वापरले जातात. त्यामध्ये आपण CNC लेथच्या अनुषंगाने काही माहिती पाहिलेली आहे. आमच्या ह्या CNC मिलिंग विथ फानुक CNC कंट्रोल या माध्यमातून माहिती पाहत असताना प्रोग्राम कॉन्फिगरेशन यामध्ये ज्या अनुषंगाने माहिती पाहत असताना मॅन्युअल पार्ट प्रोग्राम म्हणजे प्रोग्रॅमरने स्वतः CNC मशीनवर जॉब मशीनिंग करण्यासाठी क्रमवार ENC कोड न्यूमेरिकल कंट्रोल कोडच्या भाषेत प्रोग्राम तयार करण्याची कृती होय. कृती तयार करताना प्रथम मशीनचे भाग चालू करणे, ऑपरेशन करणे, मशीनचे भाग बंद करणे या क्रिया क्रमवार कराव्या लागतात. अशा प्रकारे प्रोग्रामचे त्यामध्ये 3 टप्पे येतात. ते प्रोग्रामचे कॉन्फिगरेशन, त्यामध्ये या प्रोग्रामच्या काही स्टेप्स आपण पाहणार आहोत. त्यामध्ये या मध्ये स्टेप्स तयार करायच्या सूचना, कोडद्वारे दर्शवायच्या सूचना, म्हणजे प्रोग्राममध्ये या पद्धतीने प्रोग्राम येणार आहे. त्याच्यामध्ये फानुक, सिमेन्स अशा वेगवेगळ्या प्रकारचं कंट्रोल असेल तर त्यानुसार काही बदल होणार आहे. त्यामध्ये प्रोग्राम सुरू करायच्या सूचना, त्यामध्ये एक प्रोग्रामचे नाव किंवा नंबर या ठिकाणी त्याला दिला जातो. त्यामध्ये सिमेन्ससाठी उदाहरणार्थ इथं पहा sunil.empf, फानुकसाठी एक नंबरने प्रोग्राम दर्शवला जातो. तो आपण ठरवू शकतो, तो नंबर आपण किंवा नाव पण देखील प्रोग्रामला आपण ठरवू शकतो. सिमेन्स आणि फानुक कंट्रोलचं झालं. दुसऱ्या मुद्द्यामध्ये पहिल्या ब्लॉकमध्ये ॲब्सोल्यूट किंवा इन्क्रिमेंटल मध्ये मापे, ती मिलीमीटर, इंच, फीट, मिलीमीटर प्रति मिनिट किंवा मिलीमीटर प्रति फेरा, वर 0 ऑफसेट, कोड इत्यादीपैकी माहिती आवश्यकपणे दर्शवली जाते. त्यामध्ये फानुकसाठी हा N म्हणजे सिक्वेन्स नंबर आहे. त्याच्या पुढची महत्वाची G90, उदाहरणार्थ ॲब्सोल्यूट. इन्क्रिमेंटलसाठी G91, त्यामध्ये पुढे आवश्यकतेनुसार G21, G20, G94, 95, G54 ते G59. आता हे सर्व कोडचा आपल्याला एका चार्टमध्ये समावेश केलेला आहे. त्याचा थोडासा अभ्यास करावा लागेल. त्यानुसार त्याचा वापर प्रोग्राममध्ये केला जातो. सिमेन्समध्ये G90 ॲब्सोल्यूट, G91 इन्क्रिमेंटल, त्याचप्रमाणे G71, G70, G94, 95, 54 ते 59 अशा पद्धतीने या सूचनेप्रमाणे त्याचा वापर करावा लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या ब्लॉकमध्ये टूल चेंज कोडने टूल नंबर दर्शवणे, टूल मॅचिंग असेल तर टूल चेंजचा ब्लॉक तयार करावा, नसेल तर टूल ब्लॉकची आवश्यकता नसते. त्यामध्ये आता N1, N2 ते सिक्वेन्स नंबर आहे. त्याच्या पुढे टूल चेंज, टूलचा नंबर फानुकसाठी खाली M06, T2, D1 सिमेन्ससाठी दर्शवले जातात. तिसऱ्या ब्लॉकमध्ये स्पिंडल चालू करणे, यासाठी क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज ठरवून स्पीड देणे. आता उदाहरणार्थ M03 क्लॉकवाईज आहे, M4, M04 अँटी क्लॉकवाईज आहे. याच्या पुढे RPM दिले जातात. रेफरन्सवरून टूल रॅपिडने वर्कवर म्हणजे जॉबच्या वर 0 जवळ आणणे. त्यामध्ये G00 रॅपिड, F0, Y0, Z 50 mm पर्यंत. कोलन चालू करण्याकरता कोड आहे प्रामुख्याने M08 आहे. या ठिकाणी M07 देखील वापरला जातो. त्यानंतर दुसऱ्या मुद्द्याच्या स्टेपच्या अनुषंगाने ऑपरेशन करायच्या सूचना, तयार करायच्या सूचना आणि प्रोग्राममध्ये दर्शवलेला कोड. तर टूलाकडून जॉबवर क्रमाक्रमाने मशीनिंग करून घेण्याकरता आवश्यकतेनुसार क्रम ठरवणे. त्यामध्ये एक टूल पाथ नुसार टूलाला मशीनिंग सुरू करायच्या पहिल्या पॉईंटवर रॅपिडने आणणे, सविस्तर टूल पाथ
पुढील पेजवर त्यामध्ये N6 G00 Xच्या पुढं किती जायचंय, Yच्या पुढं किती व्हॅल्यू आहे, Z ॲक्सेस नुसार ती द्यावी लागते. त्याच्यानंतर डेप्थ ऑफ कट लावणे, त्या ठिकाणी लिनियर फीड करता G01 दिलेले आणि Z म्हणजे डेप्थ दिलेली आणि किती फीडने द्यायचे ती फीडची व्हॅल्यू द्यावी लागणार आहे. इंटरपोलेशन नुसार क्लॉकवाईज जसे की लिनियरमध्ये अँटी क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दिशेने जर टुलाला वापर करायचा आहे इत्यादी आवश्यकतेनुसार कोड वापरून पुढील ऑपरेशन ब्लॉक तयार केले जातात. त्यामध्ये N8 N9 आणि 10. तर उदाहरणार्थ G01 Xच्या पुढं आणि Yच्या पुढं व्हॅल्यू क्लॉकवाईज दिशेने जर टुलाला चाल द्यायची तर Xची किंमत व्हायची रेडियसमध्ये असती रेडियस, तर अँटी क्लॉकवाईजसाठी X, Y आणि Rच्या व्हॅल्यू दिल्या जातात. त्यानंतर पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने ऑपरेशनचा शेवट झाल्यानंतर टूल जॉबमधून बाहेर काढणे, त्याकरता G00 आणि Z आपल्याला जॉबच्या खोलीच्या वर न्यावं लागणार आहे. त्या ठिकाणी Zच्या पुढं ती व्हॅल्यू दिली जाते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे स्टेपमध्ये प्रोग्राम बंद करावायच्या सूचना. आता काम झाल्यानंतर आपल्या क्रमाक्रमाने काही क्रिया करावी लागणार आहे. त्याच्यामध्ये कुलंट बंद करणं, स्पिंडल बंद करणं, कुलंट बंद करताना M09 चालू करताना M08 पाहिलं होतं. स्पिंडल बंद करणे, मग अशी स्पिंडल चालू करायला M03 अँटी क्लॉकवाईजला, M04 अँटी क्लॉकवाईजला आणि स्पिंडल बंद करण्याकरता M05. त्यानंतर टूल ॲक्सेस कोडद्वारे ऑटोमॅटिक रेफरन्स पोझिशनला पाठवण्यासाठी उदाहरणार्थ या ठिकाणी G91, G28, Z0 फानुकसाठी G74, G28 F0, Z0 शिमेनसाठी आहे आणि पुढे G74 F0 Y0. आता हे आपल्या प्रोग्रामनुसार या काही कोडचा वापर होणार आहे. त्याच्यामध्ये G कोड, M कोड. तर प्रोग्राम एंड करणे, तर त्याच्यामध्ये रिवाइंडसाठी आणि एंड करण्याकरता M02 आणि M30 रिवाइंड करायचा असेल M30 वापरला जातो. अशा प्रकारे या काही स्टेप्स आणि तयार करायच्या सूचना कोड या पद्धतीने दर्शवल्या जातात. पुढच्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण माहिती पाहत असताना टूल पाथ. आता या ठिकाणी टूल पाथच्या अनुषंगाने याच्यामध्ये हा X ॲक्सिस दाखवलेला आहे आणि हा क्रॉसमध्ये तिरका Y ॲक्सिस दाखवलेला आहे आणि हा Z दाखवलेला आहे. Z खालच्या बाजूला निगेटिव्ह आहे, वरच्या बाजूला पॉझिटिव्ह आहे. तशाच प्रकारे डाव्या बाजूला Xच्या बाजूला पॉझिटिव्ह मायनस निगेटिव्ह आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला पॉझिटिव्ह आहे. त्याचप्रमाणे Y ॲक्सिस इकडे खालच्या बाजूला डाव्या बाजूला गेला Y ॲक्सिस तर तो निगेटिव्ह आहे आणि इकडं उजव्या बाजूला गेला तर पॉझिटिव्ह. म्हणजे राईट हँड रूलनुसार हे दर्शवलेले आहे. तर त्याच्यामध्ये टूल पाथ नुसार माहिती पाहत असताना टूल पाथ तयार करताना सर्वात प्रथम वर्कवर म्हणजे जॉबवर ड्रॉइंगनुसार वर 0 फिक्स केला जातो. या फिक्स केलेल्या वर 0च्या ऑब्जेक्ट किमती कॉम्प्युटर मेमरीमध्ये वर 0 ऑब्जेक्ट मेनूमध्ये भराव्यात. म्हणजे कंट्रोल युनिट ज्या ठिकाणी तिन्ही ॲक्सिसच्या किमती त्या टूलासाठी X0, Y0, Z0 दर्शवते. वर 0 पासून आता या ठिकाणी या वर 0 पासून जो काही 0 दिलेला आहे त्या 0 पासून सर्व ॲक्सिसची पॉझिटिव्ह व निगेटिव्ह दिशा फिक्स होते. म्हणजे आता ह्या ठिकाणी हे आपण दाखवले, हा X निगेटिव्ह आहे, उजव्या बाजूला पॉझिटिव्ह आहे, Z वरच्या बाजूला पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, डाव्या बाजूला Y निगेटिव्ह आहे, उजव्या बाजूला Y टेबल जातो त्यावेळेस तो म्हणजे पाठीमागे जातो टेबल वायमध्ये क्रॉसला तो निगेटिव्ह पॉझिटिव्ह दाखवला आहे, पुढच्या बाजूला निगेटिव्ह दाखवलेला आहे. तर अशा दिशा फिक्स होत असतात आणि कॉर्डिनेट सिस्टीम प्रमाणे पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॉर्डिनेट तयार होतात. यानुसार ॲक्सिसवर टूल चालवण्याचे अनेक मार्ग तयार होतात. आवश्यकतेनुसार प्रोग्राममधला टूल कोणत्या ॲक्सिसवर चालवायचं आहे, आता आपल्याला X, Y आणि Z लिंक करता 3 ॲक्सिस प्रामुख्याने असतात. तर कोणत्या कॉर्डिनेट पर्यंत चालवायचा हे ठरवल्यानंतर ॲक्सिस आणि तेथील कॉर्डिनेट क्रमाक्रमाने फिक्स करता येतात.
अशा प्रकारे मशीनवरील रेफरन्स पॉईंट पासून क्रमाक्रमाने टूल पुढे पुढे घेत ऑपरेशन पूर्ण करून पुन्हा रेफरन्स पॉईंटला येण्यापर्यंत तयार झालेल्या ॲक्सिसवर ज्या ज्या ठिकाणी टूल चालवायचा असतो तो मार्ग व तेथील कोऑर्डिनेट तयार होतात. प्रोग्रामसाठी टूलाचा मार्ग ठरविताना त्या मार्गाची विभागणी पुढील 3 टप्प्यामध्ये केली जाते. त्यामध्ये एक टूल अप्रोच पाथ. तर या मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना या ठिकाणी 0 मानलेलं आहे. इतर रेफरन्स पॉईंट वाय ॲक्सिस या ठिकाणी 0 केलेले वर 3 ॲक्सिसचा या ठिकाणी X0 Y0 Z0. तर टूल अप्रोच पाथ मशीन बंद स्थितीत असताना टेबलवरील जॉब पासून, आता हा खालचा टेबल आहे त्याच्यावरचा जॉब पासून टूल ॲक्सिस दूर असतो. मशीन बंद असताना टेबलवरील जॉब पासून टूल ॲक्सिस दूर असतो, म्हणजेच रेफरन्स पोझिशनला किंवा टूल चेंज पोझिशनला असतो. हा रेफरन्स पॉईंट झेडचा. तर हा टूल प्रथम जॉबवर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष ऑपरेशन सुरू करायचे त्या ठिकाणी आणावा लागतो. टूल जॉब जवळ आणताना जो काही टूल आहे, कटर आहे, हा जॉब जवळ आणताना पुढील क्रमाक्रमाने रॅपिडने आणतात. त्यामध्ये एक एक्स आणि वाय ॲक्सिस वर 0वर एक्स आणि वाय ॲक्सिस वर 0वर रॅपिडने आणणे. उदाहरणार्थ G00 X0 Y0. दुसऱ्या मुद्द्याच्या अनुषंगाने जो झेड ॲक्सिस आहे त्या झेड ॲक्सिस टूल वर 0वर रॅपिडने आणणे. वर 0वर टूल आणताना टूल जॉब वर धडकू नये म्हणून साधारणपणे वर 0 पासून 10 ते 50 मिलीमीटर आवश्यकतेनुसार वर ठेवले जाते. उदाहरणार्थ G00 Z10 म्हणजे जॉबच्या सरफेस पासून साधारणपणे 10 mm वर. तिसरा मुद्दा टूल ऑपरेशनच्या पहिल्या पॉईंटवर रॅपिडने आणणे. आता ह्या जॉबच्या सरफेसवर कुठला जो पहिला पॉईंट आहे त्यावर रॅपिडने आणणे. आता उदाहरणार्थ G00 X20 म्हणजे X वर 20 आणि Y वर 20 अशा पद्धतीच्या बिंदूवर आणणे. तिसरा मुद्दा झेड ॲक्सिसच्या टूल जॉबच्या अगदी जवळ घेणे. उदाहरणार्थ G00 Z2 म्हणजे जॉबच्या सरफेस पासून 2 mm वर वरच्या उंचीवर घेणे. त्याच्यानंतर टूल च्या बाबतीत ऑपरेशन पाथ आपण पाहणार आहोत. ऑपरेशन पाथ मार्ग म्हणजे मार्ग, तो ऑपरेशनचा मार्ग. आता या ठिकाणी असा ग्रुप बनवायचा, समजा मध्ये असं पॉकेट चौकटी अशी हे ड्रॉइंग दाखवलेलं आहे. हे चौकोनी जॉब दाखवले 40 बाय 80 mm साईजचा, म्हणजे हे 20, 40 आणि हे दोन्हीकडचे 20, 80 बाय 80चा. आणि त्याच्यामध्ये असं मध्ये ग्रो केलेलं आहे. या दुसऱ्या चित्रात दिसतंय. तर जॉबवर ज्या पॉईंट पासून ऑपरेशन सुरू करायचे त्या पॉईंटच्या अगदी जवळ टूल आल्यानंतर प्रथम झेड ॲक्सिसला डेप्थ दिली जाते. तर झेड ॲक्सिस वर खालच्या बाजूला डेप्थ ऑफ कट लावण्यासाठी चाल देतात. ड्रॉइंगनुसार डेप्थ ऑफ कट जेवढी असेल तेवढ्या मिलीमीटरने टूल जॉबच्या सरफेसच्या खाली जाणार आहे. तर Z0 पासून सरफेसला Z0 असतो त्यापासून खाली निगेटिव्ह कोऑर्डिनेट दिले जातात. डेप्थ देतो ती Z मायनस मध्ये देतो आपण. Z-1, Z-2, 1 mm, 2 mm. उदाहरणार्थ योग्य फीड रेट लावून डेप्थ ऑफ कट घेतल्यानंतर पुढील पॉईंटचे ऑपरेशन करण्यासाठी टूलाला पाहिजे त्या ॲक्सिसवर जे X, Y, Z त्यानुसार टूल जी कोड व कोऑर्डिनेट दर्शवून चालवले जाते. अशा प्रकारे ड्रॉइंगनुसार सुरुवातीपासून शेवटपर्यंत टूलाचा मार्ग पुढील क्रमाक्रमाने तयार करतात. या ठिकाणी G01 या कोडने फीड रेट दर्शवून झेड ॲक्सिसला डेप्थ ऑफ कट लावला जातो. उदाहरणार्थ G01 Z-2 F
50 म्हणजे 2 mm खोल जाणार आहे आणि फील्ड रेट 50 mm असा त्याचा अर्थ होतो. दुसरा मुद्दा, टोलाला सरळ रेषेत y ऍक्सिस वर म्हणजे पॉइंट P2 वर, ह्या P2 किंवा हा P2 या 1 नंबर पासून P2 वर घेणे, त्याकरता y60 देऊन चालवणे. आता या ठिकाणी हे 20 आणि हे 40 म्हणजे हा P2 60 वर आहे या कडेपासून. तर त्याकरता G01 y60, कारण y ऍक्सिसला जाणार आहे म्हणून हा P2 पण y60. त्यानंतर टोलाला सरळ रेषेत x ऍक्सिस वर या 3 नंबरच्या बिंदूपर्यंत, या P3 पर्यंत पॉइंट पर्यंत आणण्याकरता x60. आता हे सरळ दिशेत x60 आणि क्रॉस मध्ये अगोदरचा बिंदू असतो तो y60, कारण त्याच लाईनीमध्ये आहे, त्यामुळे x60 देऊन चालविणे. उदाहरणार्थ G01 x60. तर चौथा मुद्दा, टोलाला सरळ रेषेत y ऍक्सिस वर या P4 पॉइंट पर्यंत y20. आता या वरच्या बाजूला हा P4 आहे, तर या कडेच्या जॉबच्या कडेपासून 20 mm अंतरावर आणणे. P4 म्हणून y20 देऊन चालवणे. उदाहरणार्थ G01 y20 अशा पद्धतीचा प्रोग्राम होईल. त्यानंतर टोलाला सरळ रेषेत x ऍक्सिस वर P1 बिंदूपर्यंत, ह्या P4 पासून इथं P1 ला आणायचं, म्हणजे या पॉइंट पासून इथं आणायचं, म्हणजे आता इथं कटर दिसते तिथं जे स्टार्टिंग पॉइंटला आणायचं, जिथून आपण सुरुवात केलेली आहे मशीनिंगला, त्याकरता चालवणे. उदाहरणार्थ G01 x20 ला आणायचं. तर टूल रिटर्न पाथ, टूल परत पाठवण्याचा मार्ग. टूल रिटर्न पाथ च्या मुद्द्याच्या अनुषंगाने, म्हणजे टूल परत पाठवण्याचा मार्ग, जॉबवरील ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर सर्वात प्रथम टूल जॉबमधून बाहेर काढून घेतात. टूल जॉबमधून बाहेर घेण्याकरता फक्त झेड ऍक्सिस पॉझिटिव्ह कडे वरील बाजूस 10 ते 50 मिलीमीटर पर्यंत घेतात व नंतर क्रमाक्रमाने सर्व ऍक्सिस रेफरन्स पोझिशनला घेतात किंवा पाहिजे त्या ठिकाणी ऑपरेशन नुसार पुढील प्रमाणे घेतात. एक त्यामध्ये पहा, टूल जॉब मधून बाहेर वर घेणे, टूल जॉब मधून बाहेर वर घेणे, त्याकरता रॅपिड मध्ये G00 Z10 म्हणजे रॅपिडने जॉबच्या वर 10 mm असा त्याचा अर्थ होतो. 2. दुसऱ्यामध्ये टूल रेफरन्स पोझिशनला घेणे, टूल रेफरन्स पोझिशनला घेणे, त्यामध्ये G91 इन्क्रिमेंटल मध्ये G91, त्यामध्ये पुढे G28 टूल रेफरन्स पोझिशनला G28 आणि Z0. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, टूल जॉबला कोठेही धडकू नये म्हणून झेड ऍक्सिस सर्वात प्रथम रेफरन्स करणे. तर G91 G28 X0 Y0. त्यानंतर X व Y ऍक्सिस रेफरन्सला घेणे, X0 Y0. अशा प्रकारे ही माहिती आपण टूल रिटर्न पाथच्या मुद्द्याच्या अनुषंगाने पाहिली. त्याच्यानंतर ॲटो रिटर्न टू रेफरन्स पोझिशन, ॲटो रिटर्न टू रेफरन्स पोझिशन. तर या आकृतीच्या माध्यमातून आपण ही माहिती पाहणार आहोत. त्या ठिकाणी खालचा टेबल दाखवलेला आहे, त्याच्यावरती हा वर जॉब दाखवला आहे, हा पॉईंट दाखवलेला आहे, XYZ0चा 0 पॉईंट दाखवलेला आहे. त्यानंतर हा डावीकडे उजवीकडे एक्स ऍक्सिस क्रॉसमध्ये Y आणि वरून खाली झेड ऍक्सिस, खालच्या बाजूला मायनस, वरच्या बाजूला Y प्लस. तर टूल ऍक्सिस रेफरन्स पोझिशनला पाठवताना, टूल ऍक्सिस रेफरन्स पॉइंटला पाठवताना NC कोडद्वारे ऑटोमॅटिक पाठवल्या जातात. टूल ऍक्सिस रेफरन्स पोझिशनला ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित पाठवण्यासाठी वेगवेगळ्या कंट्रोल सिस्टीम मध्ये, आता वेगवेगळ्या कंट्रोल मध्ये त्याच्यामध्ये फानुक किंवा सिमेन्स अशा प्रकारे वेगवेगळ्या कंट्रोल सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे NC कोड वापरतात. उदाहरणार्थ फानुक कंट्रोलसाठी G28 व सिमेन्ससाठी G74 कोडचा वापर करतात. या कोडला ॲटो रिटर्न टू रेफरन्स
असे नाव आहे ऍक्सिस रेफरन्सला पाठविताना जो ऍक्सिस आपल्याला रेफरन्सला पाठवायचा आहे त्या ऍक्सिसचे नाव दर्शवून ऍक्सिसचे कोऑर्डिनेट 0 दर्शवले जातात. त्यानंतर फानुक कंट्रोल मध्ये G28 आत्ताच सांगितलं फानुक कंट्रोल साठी रेफरन्सला G28 आणि सिमेंटसाठी G74. तर फानुक कंट्रोल G28 तर G28 या कोडद्वारे टूल रेफरन्स पोझिशनला पाठविताना G28 या कोडच्या अगोदर G91 या इन्क्रिमेंटल कोडचा वापर करतात. या ठिकाणी G91 आणि G28 अशा प्रकारच्या अगोदर G91 आणि नंतर G28 फानुक कंट्रोलसाठी वापर केला जातो. कारण टूल ज्या ठिकाणी आहे तेथूनच रेफरन्सला जाण्यासाठी म्हणजेच आहे त्या कोऑर्डिनेट पासून रेफरन्स पोझिशनची कोऑर्डिनेट घेण्याकरिता इन्क्रिमेंटल सिस्टीम दर्शवावी लागते. म्हणून G28 या ऑटो रिटर्न टू रेफरन्स या कोडच्या अगोदर G91 कोड दर्शवावा लागतो. ऍक्सिसला रेफरन्सला पाठविताना पुढील प्रमाणे प्रोग्राम ब्लॉक पाठवितात. त्यामध्ये एक प्रथम झेड ऍक्सिस रेफरन्स पोझिशनला पाठवायचा असेल, झेड ऍक्सिस XY Z 3 ऍक्सिस असतात आणि त्यामध्ये झेड ऍक्सिस रेफरन्स पोझिशनला पाठवायचा असेल तर अशी सूचना देतात. त्यामध्ये उदाहरणार्थ G91, G28 आणि Z0. त्यानंतर दुसरा मुद्दा एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस दोन्ही एकाच वेळेस रेफरन्स पोझिशनला आपल्याला जर पाठवायचे असतील तर G91, G28, X0, Y0 अशी सूचना प्रोग्राम मध्ये देतात. त्यानंतर तिन्ही ऍक्सिस उदाहरणार्थ एक्स वाय झेड ऍक्सिस एकाच वेळेस रेफरन्स पोझिशनला पाठवायचे ज्यावेळेस असतील त्याकरता G91, G28 त्याच्यामध्ये X0, Y0 अशा प्रकारचे प्रोग्राम ब्लॉक दिले जातात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सिमेंस कंट्रोल. त्याच्यामध्ये G74 और G75 संदर्भातली माहिती. सिमेंस कंट्रोल सिस्टीम मध्ये G91 इन्क्रिमेंटल सिस्टीम कोड दर्शवण्याची आवश्यकता नाही. G74 या कोडमध्ये इन्क्रिमेंटलची सूचना सामावलेली असते. या सूचना पुढील प्रमाणे दिल्या जातात. त्यामध्ये एक ऍक्सिस रेफरन्स पोझिशनला पाठवायचा असेल तर G74 Z0 किंवा EL75 1 अशी सूचना दिली जाते. 2 ऍक्सिस दोन्ही एकाच वेळेस रेफरन्स पोझिशनला ज्यावेळेस पाठवायचे असतील त्यावेळेस G74 X0 Y0 किंवा EL75 1 यानुसार X0 Y0 अशी सूचना देतात. तिसरा मुद्दा तिन्ही ऍक्सिस उदाहरणार्थ XY Z ऍक्सिस एकाच वेळेस रेफरन्स पोझिशनला ज्यावेळेस पाठवायचे असतात त्यावेळेस G74 X0 Y0 Z0 किंवा EL75 1 X0 Y0 Z0 अशी सूचना देतात. तर अशा प्रकारे आजच्या या लेसन मध्ये ऑटो रिटर्न टू रेफरन्स पोझिशन संदर्भातली माहिती. त्याचप्रमाणे आजच्या या लेसनच्या अनुषंगाने आपण माहिती पाहत असताना CNC मिलिंग विथ फानुक CNC कंट्रोल या संदर्भातली माहिती पाहिली. यामधील लेसनची काही माहिती आपण पुढील लेसन मध्ये देखील पाहणार आहोत. तर आजच्या या CNC मिलिंग विथ फानुक CNC कंट्रोल या मुद्द्याच्या लेसनच्या अनुषंगाने प्रोग्राम कॉन्फिगरेशन मध्ये मॅन्युअल पार्ट प्रोग्राम म्हणजे प्रोग्रामरने स्वतः CNC मशीनवर जॉब मशीनिंग करण्यासाठी क्रमवार 80 कोड भाषेत तयार करण्याकरता केलेली कृती होय. कृती तयार करताना प्रथम मशीनचे भाग चालू करणे, ऑपरेशन करणे, मशीनचे भाग बंद करणे या क्रिया क्रमवार कराव्या लागतात. त्यामध्ये 3 टप्पे येतात. त्यामध्ये स्टेप्स तयार करायच्या सूचना, कोडद्वारे दर्शवायच्या सूचना, हे सर्व माहिती पाहिली. त्याच्यामध्ये टूल पाथ, त्याचप्रमाणे टूल अप्रोच पाथ,
ऑपरेशन पाथ, टूल रिटर्न पाथ, ऑटो रिटर्न टू रेफरन्स पोझिशन इत्यादी मुद्द्याच्या अनुषंगाने ही माहिती आजच्या या CNC मिलिंग फानुक CNC कंट्रोल या लेसनच्या अनुषंगाने आपण पाहिली. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.